पुणे असो की मुंबई असो, कुठे शॉर्ट व्हॅकेशनसाठी जायचं असेल तर आपल्याला कोकणच आठवतं. अशा या कोकणाची मी तुम्हाला 4 days 3 nights ची आयटनरी देणार आहे. त्यामध्ये नागाव, रेवदंडा, किहिम बीच, काशीद बीच, मुरुड जंजिरा अशा सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचं मात्र विसरू नका. तर आता आम्ही निघालेलो पुण्यावरनं. पुणे ते नागाव डिस्टन्स हे 152 किलोमीटर आहे. मॅपनुसार तर 4 तासच लागतात, पण मिनिमम 5 ते 6 तास लागतातच, कारण आपले शॉर्ट ब्रेक्स असतात आणि ट्रॅफिक तर आपल्याला विचारून लागत नाही. त्यामुळे अर्ली मॉर्निंगच निघायचं ट्राय करायचं. आम्ही पहाटे 6ला निघालेलो. मस्त असा लोणावळा हायवेने आलो. येतानाच मस्त असा दाबून नाश्ता केला आणि लंचसाठी आम्ही ठरल्याप्रमाणे महेश लंच होमला थांबलो. हे नॉनव्हेजसाठी फेमस आहे. इकडे फिश थाळी भेटते. त्यामुळे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर इकडे उत्तम दर्जाची फिश थाळी भेटते. तर आम्ही इकडे लंच केलं. त्यानंतर आम्ही एक होमस्टे बुक केलेला. तिकडे गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि आलो आम्ही नागाव बीचला. नागाव बीचला ऑलरेडी मी एकदा आधी व्हिजिट केला आहे, त्यामुळे इकडे काही जास्त वेळ स्पेंड केला नाही. इकडे तुम्हाला खाण्याचे देखील बरेच ऑप्शन्स आहेत. त्याबरोबर तुम्हाला काही बाय करायचं असेल आणि राहण्याचे देखील इकडे बरेच होमस्टे किंवा हॉटेल्स वगैरे आहेत. तर आम्ही आता सेकंड स्पॉटला जाणार होतो. तो होता रेवदंडा बीच, जो आपल्या नागाव बीचपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. रेवदंडा बीच देखील खूप जास्त सुंदर आहे. इकडे रेवदंडा बीचच्या शेजारीच रेवदंडा किल्ला देखील आहे. तर ह्या फोर्ट आणि बीचच्या मध्ये टेंट्स देखील आहेत. तर तुम्हाला जर इकडे मोठा ग्रुप असेल किंवा तुम्हाला टेंटमध्ये राहण्याची इच्छा असेल तर तुम्ही इकडे राहू शकता. हा जो फोर्ट आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. जर तुम्हाला या फोर्टची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या पेजवर जाऊन चेक करू शकता. हा फोर्ट देखील खूप सुंदर आहे, खूप वेल मेंटेन आहे आणि शेजारीच बीच आहे. बीच देखील खूप जास्त छान आहे. इकडली क्राऊड देखील चांगली आहे, त्यामुळे इकडे तुम्ही बराच वेळ स्पेंड करू शकता. आम्ही मस्त असं 3 ते 4 तास बसून एन्जॉय केला. सनसेट देखील बघितला. सनसेट खूप जास्त सुंदर होता. तुमची फॅमिली असेल, फ्रेंड्स असेल किंवा मोठा ग्रुप असेल, तुम्ही सगळे इकडे छान एन्जॉय करू शकता. बीच देखील खूप मोठा आहे. वॉटर ॲक्टिव्हिटीज देखील आहे. त्याबरोबर इकडे स्पेस देखील आहे. खूप मुलं तर इकडे क्रिकेट देखील खेळत होते. तुमचे लहान मुलं असतील ते देखील हा बीच खूप एन्जॉय करतील. त्यामुळे जर तुम्ही इकडे जवळपास कुठेही येत असाल तर मी रिकमेंड करते की तुम्ही ह्या बीचला नक्की व्हिजिट करा. सनसेट एन्जॉय करून आम्ही नागावला निघालेलो होतो. तर मी जातानाच एक रामेश्वर मंदिर म्हणून बघितलेलं होतं. आजूबाजूचा परिसर खूप जास्त सुंदर वाटला, म्हणून आम्ही इकडे थांबलो. तर ह्या मंदिराचं तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर तुम्ही गुगलला रामेश्वर मंदिर रेवदंडा टाकलं तरी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन येईल. हे मंदिर खूप जास्त सुंदर आहे. आजूबाजूचा परिसर देखील खूप जास्त शांत आहे. जवळच एक तलाव आहे. इकडली शांतता मनाला मोहणारी आहे. इकडे थांबलं की थांबावंसंच वाटतं. मला तर हे मंदिर खूप आवडलं. म्हणजे मी परत जर इकडे आली तर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करेन. तर हा होता आपला फर्स्ट डे ऑफ कोकण. सेकंड डेला मॉर्निंगला सकाळी उठून आम्ही आलेलो नागाव बीचला. नागाव बीच हे खूप जास्त सुंदर वाटत होतं, कारण पूर्ण बीचवर कुणीच नव्हतं. सकाळी आल्यामुळे मस्त असा सनराईज एन्जॉय करायला भेटला. बीचवर कुणीच नाही. मस्त पशु पक्षी आजूबाजूला, त्याबरोबर लाटांचा आवाज येतोय. याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. इकडे राईड्स देखील सुरू झालेल्या, त्याबरोबर वॉटर ॲक्टिव्हिटीज देखील सुरू झालेल्या. आम्ही काल एवढा जास्त नागाव बीचला एन्जॉय केला नाही, पण आज आम्ही 3 ते 4 तास थांबलो. मन भरून बीचवर फिरलो. खूप भारी वाटलं. आम्ही देखील इकडे एक हॉर्स राईड घेतली.
मस्त असं पंचवटी म्हणून हॉटेल आहे, तिकडे आम्ही नाश्ता केला, नारळ पाणी पिलो। तर आज आहे आमचा नागावचा शेवटचा दिवस। तर ही होती आमची नागावची जर्नी। आता आम्ही चाललोय किहिम बीचला। तिकडे एक आम्ही विला बुक केलेला आहे, तो विला प्लस रिसॉर्ट आहे। त्याबरोबर जाताना आम्ही एका वर्सोलीच्या बीच जवळ एक छान असं कॅफे आहे, तिकडे इंग्लिश ब्रेकफास्ट भेटतो, तिकडेही जाणार आहे। त्यामुळे हे सगळं बघण्यासाठी स्टे ट्यून। तर हे आहे कॅफे रिक डॅश, जे वर्सोली बीचच्या अगदी शेजारी आहे। कॅफेचा ॲम्बियन्स देखील खूप जास्त सुंदर आहे। हे कॅफे ओपन कॅफे आहे, सिटिंग अरेंजमेंट देखील खूप भारी आहे। त्याबरोबर तुम्ही इकडे सनसेट किंवा सनराइज डायरेक्टली एन्जॉय करू शकता। जस्ट इमॅजिन ओपन कॅफे, छान असं फूड आणि तुम्ही सनसेट बघताय, वा। आणि टाइम लिमिटेशन्स देखील काहीच नाहीये, तुम्ही इकडे बसून कितीही वेळ टाइम स्पेंड करू शकता। तर आम्ही इकडे ऑर्डर केलेलं अवाकाडो पिझ्झा, कॉफी आणि वॉटरमेलन ज्यूस, आणि सगळं एक्सपेक्टेशनपेक्षा पण जास्त भारी होतं। अवाकाडो देखील त्यांनी खूप चांगल्या क्वालिटीचे यूज केलेले। आम्ही इकडे खूप वेळ टाइम स्पेंड केला, आणि जर तुम्ही इकडे व्हिजिट करत असाल तर हे कॅफे हायली रिकमेंडेड आहे। तुम्ही या कॅफेला नक्की व्हिजिट करा, तुम्हाला हे कॅफे खूप जास्त आवडेल। तर आता आम्ही निघालेलो किहिम बीचकडे। किहिम बीचला आम्ही एक विला बुक केलेला, तिकडे आम्ही गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि देन निघालो बीचकडे। किहिम बीच देखील खूप जास्त सुंदर आहे, बाकी ओव्हररेटेड म्हणजे अलिबाग वगैरे बीचपेक्षा देखील खूप सुंदर आहे। इकडे त्या बीच सारखे बरेच देखील खाण्याचे ऑप्शन्स आहेत, राईड देखील सगळे अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या बीचला देखील व्हिजिट करू शकता। इकडे देखील आम्ही 3 ते 4 तास स्पेंड केले, मस्त असा सनसेट एन्जॉय केला, आणि हा होता आमचा सेकंड डे ऑफ कोकण। आपला थर्ड डे ऑफ कोकण। सकाळी मस्त फ्रेश झालो, ब्रेकफास्ट वगैरे केला, आणि आम्ही निघालेलो नांदगावच्या बीचकडे। किहिम बीच टू नांदगाव बीच 12 किलोमीटरचं डिस्टन्स आहे। जाताना खूप जास्त सुंदर रस्ता आहे। कोकण आणि कोकणच्या रस्त्याला ड्राईव्ह करण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं 12 किलोमीटरचं डिस्टन्स आहे, त्यामध्ये आपल्याला अलिबाग वगैरे देखील लागणार आहे। जाताना आम्हाला अलिबाग लागलेलं, पण मी जेवढं ट्रॅव्हल केलं त्यामध्ये मला रेवदंडा बीच, किहिम बीच हे खूप जास्त सुंदर वाटले। म्हणजे अलिबाग किंवा नागाव हे थोडे ओव्हररेटेड बीच आहे, थोडी क्राउडेड प्लेस देखील आहे। आता आम्ही मंडेला व्हिजिट केलेलं, त्यामुळे अलिबाग बीचला देखील गर्दी नव्हती, त्यात दुपारचं ऊन। आम्ही अलिबागला अर्धा तास टाइम स्पेंड केला। त्यानंतर आम्ही गेलो नांदगावला। नांदगावला आम्ही एक होमस्टे बुक केलेला, तिकडे गेलो, जेवण वगैरे केलं, फ्रेश झालो, जरा आराम केला, आणि संध्याकाळी आम्ही निघालेलो मुरुड जंजिराला। मुरुड जंजिराला व्हिजिट करायचं होतं, पण आम्ही जरा टाइमचं डोक्यात न ठेवता गेलो, आणि लास्टची फेरी देखील गेलेली होती, त्यामुळे ते तर आमचं मिस झालं, आणि ते आम्ही 4th डेला सकाळी आयटिनरीमध्ये ठेवलं।
येतानाच आम्हाला मुरुड जंजिराच्या तिकडे एक असा बीच लागला, तो खूप जास्त सुंदर होता. आम्ही गुगलही केलेलं नव्हतं आणि आमच्या आयटिनरीमध्ये देखील नव्हता, पण हा बीच मला खूप जास्त आवडला. आम्ही 2 ते 3 तास इकडे टाइम स्पेंड केला. इकडे कॅमेरामन होते म्हणजे फोटोग्राफर वगैरे, त्यांच्याकडनं आम्ही फोटो देखील काढले. जर तुम्हाला याचं लोकेशन पाहिजे असेल तर हॉटेल विनायकच्या शेजारीच आहे. देन हा होता आमचा 3rd डे ऑफ कोकण. 4th डेला मस्त सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आम्हाला जायचं होतं मुरुड जंजिराला. त्यामुळे आम्ही इकडे हॉटेल विनायकलाच ब्रेकफास्ट केला आणि मुरुड जंजिरा व्हिजिट केला. मुरुड जंजिरा, रेवदंडा किंवा इकडे राहिलेले आमचे स्टेकेशन म्हणजे विला किंवा होमस्टे, याचे सगळे डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबला अपलोड केलेले आहे. तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. तर होप सो तुम्हाला माझा हा पूर्ण व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही सजेशन्स, काही कमेंट्स असतील तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तेवढं करायचं मात्र विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.